नमस्कार, जय महाराष्ट्र. मी रोहन निर्मळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष कोल्हापूर. आपल्या कागल तालुक्यामध्ये अदानी कंपनीकडून लाईटची प्रीपेड मीटर बसवायला सुरू केलेलं आहे. आपल्या भागातील बऱ्याच संघटनांनी, कृती समितीनं, सरपंच परिषदेच्या सदस्यांनी, अध्यक्षांनी, तसेच विविध पक्षांनी सुद्धा या विरोधात आवाज उठवला. पण तरी देखील ही अदानीची गेंड्याची कातडीची अवलाद शेतकऱ्यांच्या डोक्यावर प्रीपेड मीटर लादायचंच असं ठरवलं असं आम्हाला आता वाटायला लागले. कारण की माझ्याकडे आता बऱ्याच अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आपल्या ग्रामीण भागातली लोकही शेताकडे गेलेले असतात आणि शेताकडे गेल्यानंतर घर बंद असते. घर बंद असताना बाहेरचं मीटर यायचं, जुनं मीटर काढायचं आणि प्रीपेड मीटर बसवायचं आणि जायचं, असा प्रकार आता बऱ्याच ठिकाणी झाला. शेतातून शेतकरी काम करून आल्यानंतर बघतोय तर मीटर बदललेलं असते. आपला जर हा एरिया जर बघितला तर जवळजवळ 93 ते 95% रिकव्हरी एरिया असणारा हा एरिया आहे आपला. म्हणजे आपल्या इथे बुडवी माणसं नाहीत, खरोखर प्रामाणिक परतफेड करणारी आपल्या इथं माणसं राहतात. तर या ठिकाणी खरं तर बघायला तर या प्रीपेड मीटरची काही गरज नाही. पण कुठंतरी महावितरण कंपनीला अदानीच्या घशात घालायचा कार्यक्रम हा 100% चालू आहे असं दिसतंय. आणि महावितरण कंपनीला खासगीकरणाच्या वाटेवर न्यायसाठी हे षडयंत्र सुरू आहे. माझं सरळ सरळ या अदानीच्या चेल्यांना सांगणं आहे, आज इथून पुढे महावितरण किंवा अदानीच्या माणसाकडनं जर ही प्रीपेड मीटर बसवताना जर आम्हाला एखादा माणूस सापडला, जर तुमचा कर्मचारी असला तरी चालेल, काय अडचण नाही. मला त्यांना सुद्धा सांगू इच्छितो, प्रत्येकाला घरदार आहे, कुटुंब आहे. हे असं उद्योग करून काय उपयोगाचं नाही. समाजातनं हा देश आहे, लोकशाहीतनं चाललेला देश आहे. आपल्या इथे लोकशाही अजून पण आहे. आणि म्हणजे आम्ही तरी म्हणतोय की लोकशाही आहे. जर त्यांना वाटत नसेल तर लोकशाही आहे का नाही हे आम्ही दाखवून देऊ. मुद्दा सांगायचा एवढाच आहे की इथून पुढे जर आम्हाला मीटर बसवताना एखाद्या जरी माणूस यांच्यातला सापडला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून यांना आम्ही मनसे स्टाईलनं प्रसाद देऊ. यांची अक्षरशः आम्ही चमडी सुद्धा लोळवायला मागं पुढे बघणार नाही. यांनी शेतकऱ्यांच्या, सामान्य लोकांच्या नादाला लागू नये. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.